नमस्कार मंडळी, खाद्यरुचीमध्ये मी गौरी तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण चटपटी अशी मसाला कैरी करणार आहोत आणि ती पण अगदी वर्षभर टिकणारी बरं का. आणि ही कैरी वर्षभर टिकण्यासाठी तुम्हाला मी खास टिप्स सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही बघू शकता अगदी खडखडीत आपली ही मसाला कैरी चटपटीत तयार झालेली आहे. रंग सुरेख आलेला आहे. त्यासाठी इथे मी गावठी कैऱ्या घेतलेल्या आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता. मीडियम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही आकाराच्या कैऱ्या घेऊ शकता. ह्या कमी आंबट आहेत, जास्त आंबट नाही आहेत. आता ह्या कैऱ्या आहेत, ह्या कैऱ्यांच्या वर चीक लागलेली असते किंवा लस असते. त्यामुळं काय करायचं आहे, ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. हे बघा, पाण्याने सगळ्या कैऱ्या आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर ह्या कैऱ्या आहेत आपण कपड्याने पुसून घ्यायच्या आहे. म्हणजे काय होतं, त्यामध्ये जो वर पाण्याचा अंश असेल किंवा जरासुद्धा पाण्याचे थेंब असतील ते आपल्याला नकोत, कारण आपल्याला ही कैरी वर्षभर टिकवायची आहे. त्यामुळे ही पूर्णपणे कैरी कोरडी करून घ्यायची आहे. आता संपूर्ण कैऱ्या छान अशा कोरड्या करून घेतल्यानंतर या कैऱ्यांचं वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे आपण. देठाकडचा भाग काढून घेऊया पहिल्यांदा आणि वरचं साल आपण काढून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने सुरीने वरचं साल आहे ते काढून घ्यायचं आहे. कारण की काय होतं ना, कधीकधी कैरीच्या वरचं साल आहे ते कडवट लागतं. त्यामुळं आपली मसाला चटपटी कैरी आहे ती कडवट लागू नये म्हणून आपण वरचं साल आहे ते काढून घेणार आहोत. दरवर्षी अशा पद्धतीने मी थोड्या कैऱ्यांची चटपटी मसाला कैरी नक्की करून ठेवते, कारण की मला खूप आवडते. अशी मधीच कधीकधी तोंडाला चव नसते ना, पटकन एखादी चटपटी कैरी तोंडात टाकली ना बस. आता तुम्ही बघू शकता, सगळ्या कैऱ्यांचं साल आहे ते वरचं मी काढून घेतलेलं आहे. आता आपण या कैऱ्या आहेत त्या कापून घेणार आहोत. आता मला वाटलं की या कैरीमध्ये कोय असेल, पण नाही, बारीकसा बाठा आहे. त्यामुळं कैरीच्या दोन्ही साईडचा जो भाग आहे तो आपण असा कापून घेऊया आणि पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. खूप जास्त जाड इथे मी काप केलेले नाही आहेत, पातळ काप केलेले आहेत, कारण आपली चटपटी कैरी पटकन एखादी उचलली ना, पटकन तोंडात टाकता येते आणि मस्त असं असं वाटतं. हे बघा, छान असे पातळ काप करून घेतले आहेत. संपूर्ण कैरीचा जो गर आहे तो आपण काढून घेतलेला आहे आणि बाटा आहे तो बाजूला ठेवून दिलेला आहे. हे बघा, मस्तपैकी पातळ असे कैरीचे काप करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. छानच. आता संपूर्ण कैऱ्या मी अशाच कापून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, एका बाऊलमध्ये आता कापलेल्या सगळ्या कैऱ्या घ्यायच्या आहेत. हे बघा, सगळ्या कैऱ्यांच्या फोडी आपण एका बाऊलमध्ये घेऊया. आता आपली कैरी चटपटी व्हावी म्हणून घरगुतीच आपण मसाला घालणार आहोत. 1 चमचा धणे घ्यायचे आहेत, अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे, खमंग असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हलकंसं भाजून घ्यायचं आहे. हलकासा सुगंध यायला लागला की गॅस बंद करून टाकूया आपण. हे बघा, धणे आणि जिरे छान असे थंड झालेले आहेत. आता मिक्सरला पावडर करायची आहे, तर त्याआधी आपण त्यामध्ये थोडं साहित्य घालूया. यामध्ये 1 चमचा साखर, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घालूया रंगासाठी, थोडासा चाट मसाला घालूया, 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मस्तपैकी आपली आंबट गोड तिखट चवीची आपली चटपटी मसाला कैरी तयार होणार आहे. छान असा मसाला तयार झालेला आहे. तो कैरीच्या जी आपण काप करून घेतलेले आहे त्यामध्ये घालूया आणि अशा प्रकारे टॉस करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की सगळ्या कैऱ्यांना मस्त मसाला लागला जातो. वरून पाणी किंवा काही अजिबात घालण्याची गरज नाही, कारण आपण मीठ घातलेलं आहे. मिठामुळे पाणी सुटतं, त्यामुळे पटापट टॉस करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हलकंसं पाणी सुटायला लागलेलं आहे. तुम्ही बघाल, मस्तपैकी सगळ्या फोडींना छान असा मसाला लागलेला आहे. आता एखादी फोड मी चाखून बघणार आहे की बरोबर आहे की नाही सगळं प्रमाण. हे बघा, मस्त टॉस करून घ्यायचं आहे, हात अजिबात लावायचा नाही आहे. सगळ्या फोडींना मस्त मसाला लागला जातोय, तुम्ही बघू शकता, एकसारखा लागला जातोय. तुम्ही बघू शकता, मस्तपैकी छान असा मसाला लावून झालेला आहे फोडींना. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. छानच. हे बघा, दाखवते. अगदी मस्त चटपटी आपली ही मसाला कैरी तयार होते. आता लगेचच एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटावर ह्या ज्या फोडी आहेत त्या छान अशा लावून घ्यायच्या आहेत आणि 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत.
मस्तपैकी आपल्या या आपण छान अशा अरेंज करूयात. मी प्लास्टिक पेपरवर पसरवून ठेवलात तरीसुद्धा चालेल. हे बघा छान अशा पसरवून झालेल्या आहेत. आता सुकवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. आता सुकवल्यानंतर बघूया आपण. हे बघा 3 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये सुकवून झालेल्या आहेत. छान अशी आपली मस्त चटपटी मसाला कैरी तयार झालेली आहे. रंगसुद्धा सुरेख आलेला आहे मस्तच. आता वर्षभर टिकण्यासाठी काय करायचं आहे, एअरटाईट एका बरणीमध्ये आपण ही कैरी ठेवायची आहे. म्हणजे काय होतं की तिला हवा लागत नाही आणि ती वर्षभर अजिबात खराब होत नाही. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा अगदी खडखडीत सुकलेली आहे. हे बघा मस्तच. आणि चवीला खरं सांगते खूप छान झालेली आहे. आता एक बरणी घ्यायची. इथे मी प्लास्टिकचीच बरणी घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण ही वाळवून घेतलेली चटपटीत अशी मसाला कैरी भरून घ्यायची आहे. झाकण लावायचं आहे आणि ठेवून द्यायचे आहे. वर्षभर अजिबात खराब होत नाही, बुरशी येत नाही. आता यावर थोडंसं मीठ बाजूने अजून घालायचं आहे. म्हणजे काय होतं की आपली ही कैरी आहे ती छान अशी वर्षभर टिकते. नक्की करून बघा आणि रेसिपी आवडल्यास खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.